राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आपल्यासोबत आहेत. अनेक विषय आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला प्रश्न सर तुम्हाला असा की जी एक सदस्यीय समिती नेमण्यात आली, जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेले आहे, त्याच्यावर प्रश्नचिन्ह विरोधी पक्षाने उपस्थित केलेला आहे की एक सदस्यीय समिती आहे, कोणताही अधिकार देण्यात आलेला नाहीये, निव्वळ धूळफेक आहे, ही एक साधी समिती आहे. बघा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काही बाबतीतलं तक्रारी ह्या उघडपणानं पोलीस विभागाच्या संदर्भामध्ये केलेल्या होत्या. माननीय गृहमंत्री महोदय देशमुख साहेबांनी स्वतः या बाबतीतली चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे केलेली होती. राज्य सरकारनं निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या माध्यमातून ही चौकशी करण्यासाठीचा निर्णय घेतला. त्या संदर्भातले आदेश देखील निर्गमित झाले आणि निवृत्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या माध्यमातून आता याची चौकशी सुरू होईल. विरोधी पक्षांनी याच्यावरती केवळ राजकीय दृष्टिकोनातून टीका केलेली आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे पारदर्शकपणानं काम करत आहे आणि कोणत्याही बाबतीत कधीही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न निर्माणच होत नाही. आता ही चौकशी समिती नेमलेली आहे, यांना काम सुरू करू द्या. त्यांना जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीमध्ये त्यांचे निष्कर्ष बाहेर येऊ द्यात आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षांनी बोललं तर ठीक आहे, परंतु समितीचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच या समितीवरती आक्षेप घ्यायचा आणि केवळ राजकीय वक्तव्य करायचं हे योग्य नाही. महाविकास आघाडीचं सरकारनं निर्णय घेतलाय की याची निवृत्त उच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींच्या माध्यमातून चौकशी करायचा, निपक्षपातीपणानं याची चौकशी केली जाईल. त्यांचं एक प्रामुख्याने म्हणणं आहे की जो ऍक्ट आहे, अर्थातच की कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट 1952 याच्या अंतर्गत ही समिती नेमण्यात आलेली नाहीये. त्याचं नेमकं कारण हे बघा, जोपर्यंत चौकशी केली जात नाही तोपर्यंत चौकशी का करत नाही, चौकशी करा म्हणायचं. आम्ही स्वतःहून शासनानं निर्णय घेतला की ठीक आहे, एक वरिष्ठ अधिकारी काही तक्रार करतोय, काही प्रश्न मांडतोय, तर त्याची चौकशी करूया. मग चौकशीचा आदेश निघाला. उच्च न्यायालयाच्या निवृत्त माननीय न्यायमूर्तींची चौकशी समिती नेमली. मग ती अशीच का नाही नेमली, तशीच का नेमली? माझं स्पष्ट याच्यावरती म्हणणं आहे की केवळ आणि केवळ राजकीय याला वळण देण्याचं काम हे विरोधी पक्ष करतोय. माझी त्यांना विनंती राहील की या चौकशी समितीला कामकाज सुरू करू द्या. कामकाजातनं त्यांच्या ज्या काही कामकाज पूर्ण केल्यानंतर जे काही निष्कर्ष येतील ते निष्कर्ष आल्यानंतर याच्यावर बोललं तर योग्य होईल. सर, दुसरा प्रश्न असा की आज परमवीर सिंग कोर्टात होते, हायकोर्टात गेले होते. त्यानंतर त्यांना आता कोर्टाने जे फटका लावा सांगितलेलं आहे की तुम्ही कनिष्ठ न्यायालयात जायला पाहिजे आणि तुम्ही एक उच्च अधिकारी आहात, तुम्ही एफआयआर आतापर्यंत ह्या प्रकरणात का केलेली नाहीये? ह्या सगळ्या प्रकरणाकडे मंत्री म्हणून त्याचबरोबर शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता? मूळतः हे जे प्रकरण आहे आता हे न्यायप्रविष्ट आहे. हे सर्व प्रकरण पहिल्यांदा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते प्रकरण उच्च न्यायालयाकडे तुम्ही जाऊ शकता म्हणून त्यांना सांगितलं. माननीय उच्च न्यायालयाकडे ते आलं. आज नेमकं माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय काय झालाय याची अधिकृत माहिती अद्यापही माझ्याकडे नाही. त्याची जी काही प्रत असते निर्णयाची ती प्रत अद्याप माझ्याकडे आली नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं आता तरी योग्य मला वाटत नाही. पण आपण याचा जर संपूर्ण या प्रकरणाकडे पाहिलं तर हे परमवीर सिंग पहिले सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. तिथं त्यांना सांगितलं गेलं की हे सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू शकत नाही, तुम्ही खालच्या न्यायालयामध्ये जावा. याचा अर्थच असा आहे की या प्रकरणामध्ये ते जिथं गेले तिथं त्यांना सांगण्यात आलं की हे प्रॉपर प्लॅटफॉर्म नाही आहे. याचाच अर्थ की त्यांनी कुठलाही पूर्ण अभ्यास न करता किंवा कुठल्याही पद्धतीचं त्याचं सखोल अशा पद्धतीची माहिती न घेता त्यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे नेलं. आम्ही राज्यकर्ते म्हणून माननीय न्यायालयाच्या आदेशाचा नेहमीच आदर केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा असेल, इतर कुठल्याही न्यायालयाचा असेल, आम्ही आदरच करू. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे योग्य ती कार्यवाही पुढे होईल. दुसरा प्रश्न सर असा की ज्या पद्धतीने इम्तियाज जलील यांनी मिरवणूक काढली, त्यांचे कार्यकर्ते सोबत होते,
कारण होतं की तिथील औरंगाबादमधलं जे निर्बंध होते ते शिथिल करण्यात आले. मात्र ज्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली, शासनाने कोणती पावलं उचललेली आहेत? अशा पद्धतीच्या मिरवणुका पुढे निघू नये यासाठी कोणते पावले उचलणार? आपल्याच वाहिनीच्या माध्यमातून आपण ही बाब माझ्या निदर्शनाला आणली की कोरोनाचे कडक नियम असताना, निर्बंध असताना लोकप्रतिनिधी, जे लोकांचे प्रतिनिधी आहेत, जनतेचे प्रतिनिधी आहेत, तेच अशा पद्धतीचं नियमभंग करतायत हे आपल्या वाहिनीच्या माध्यमातून आपण दाखवलं. मी तात्काळ तिथल्या स्थानिक प्रशासनाला या बाबतीतला अहवाल मागितला. तात्काळ मी तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा आणि जे निर्बंध हे लोकांच्या आरोग्यासाठी आपण घातलेले आहेत, संसर्ग वाढू नये, गर्दी होऊ नये याच्यासाठी हे निर्बंध घातलेले आहेत. आणि अशा निर्बंधांचा जर लोकप्रतिनिधी जी जबाबदार व्यक्ती आहेत, ज्यांनी जनतेच्या आरोग्याचं रक्षण करायचं आहे, ज्यांनी जनतेला अशा पद्धतीनं या संसर्गापासून कसं वाचायचं हे सांगायचं आहे, त्यांनीच जर अशा पद्धतीनं मिरवणूक काढणं किंवा गर्दी जमवणं हे केलं तर ते योग्य नाही. आणि त्यामुळं या संपूर्ण संभाजीनगरच्या प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे आणि त्याच्यावर निश्चितपणाने योग्य ती कारवाई होईल. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की सध्या पूर्ण लॉकडाऊन नव्हे तर 50% लॉकडाऊन लावण्याची शक्यता एकंदरीत दिसते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रामुख्याने जो करोना वाढताना दिसतोय, निर्बंध लावत असताना त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी हवी यासाठी पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने त्यावेळेस कार्यान्वित करण्यात येणार आहे? आपण आता पाहिलं, गेल्या वर्षीचा लॉकडाऊन पाहिला, गेल्या वर्षीचा कोरोनाचा संसर्ग कसा वाढला होता तेही पाहिलं. मध्यंतरी कोरोनाचा संसर्ग कमी झाला म्हणजे तो आकडा बाधितांचा 2000च्या आतमध्ये आला, तेव्हा आपण सर्व व्यवहार, सर्व दैनंदिन बाबी ह्या सुरळीत सुरू केल्या होत्या. परंतु एक महिन्यापूर्वीचं राज्यातलं चित्र जर पाहिलं तर 2000 रुग्णांच्या पेक्षा कमी रुग्णसंख्या रोजची येत असताना आज जर आपण पाहिलं तर ती 25,000च्या पुढे गेलेली आहे. आणि ही चिंताजनक बाब आहे नक्कीच की एवढ्या मोठ्या संख्येनं रुग्णांची संख्या रोज वाढणं. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याचं रक्षण करणं, या कोरोनाच्या संसर्गापासून राज्यातल्या जनतेला वाचवणं, याला सगळ्यात पहिलं प्राधान्य आमच्या महाविकास आघाडी सरकारनं आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेलं आहे. आम्ही सातत्यानं जनतेला आवाहन करतोय, जनतेला विनंती करतोय की गरज नसताना बाहेर जाऊ नका, गरज नसताना गर्दी करू नका, सातत्यानं मास्कचा वापर करा. आणि या बाबी आम्ही सातत्यानं लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला सुद्धा राज्यकर्ते म्हणून, शासन म्हणून लॉकडाऊन लावून लोकांना निर्बंध घालण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु मी मगाशी म्हटलं तसं आम्ही सर्वोच्च प्राधान्य हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याच्या रक्षणाकरता दिलेलं आहे. आणि म्हणून उद्या याच्यापेक्षा अधिक निर्बंध लावायची वेळ आली, याच्यापेक्षा अधिक नियम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करायची वेळ आली तर सर्व प्रशासन त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोत. महसूल प्रशासन असेल, आमचं पोलीस विभाग असेल, आमची आरोग्य यंत्रणा असेल, या सगळ्यासाठी आम्ही तयार आहोत. आपण पाहिलं, मी गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून अतिशय जबाबदारीनं सांगेन की मागच्या लॉकडाऊनमध्ये 18 तास आमच्या पोलीस विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं. अनेक अधिकारी कर्मचारी आमचे कोरोनाची ड्युटी करत असताना ऑन ड्युटी दुर्दैवानं निधन पावले, मरण पावले. परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचं रक्षण करणं, हा संसर्ग रोखणं, याला पोलिसांनी, आरोग्य यंत्रणांनी, महसूल यंत्रणांनी सगळ्यांनीच प्राधान्य दिलं. त्यामुळं यासाठी अधिक कडक निर्बंध झाले तर त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्रातलं पोलीस दल सदैव तयार आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा की सध्या आपण पाहत आहोत की शरद पवार यांची प्रकृती सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण त्याचबरोबर पाहत आहोत की दिल्लीमध्ये भाजपचे एक जे IT सेलचे जे अध्यक्ष आहेत ते एक ट्विट करतात आणि म्हणतात की सचिन वाझेने NIAला अशी कोणती माहिती दिली आहे जेणेकरून यांच्या पोटात दुखायला लागलेलं आहे, पुरी दाल ही काली आहे, अशा पद्धतीने ते ट्विट करतात. याबद्दल काय म्हणाल? आणि बंगालच्या ऐवजी लवकरच महाराष्ट्रामध्ये खेळा होऊ शकतो अशा पद्धतीचं, अशा आशाचं जे ट्विट करतात, नेमकं काय चाललंय? मला आता भारतीय जनता पक्षाच्या ज्या कुठल्या राष्ट्रीय नेत्यांनी दिल्लीतल्या अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे त्यांची क्यू करावीशी वाटते.
आदरणीय पवार साहेबांच्या सारखं देशातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि आदरणीय पवार साहेबांना पोटदुखीचा आजार झाल्यानंतर त्याच्यात सुद्धा राजकीय पद्धतीनं असं काहीतरी वक्तव्य करायचं हे भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या ज्या कोणी नेत्यांनी केलंय त्यांना शोभा देत नाही. आदरणीय पवार साहेब केवळ महाराष्ट्रातलेच नाहीत तर देशातल्या शेतकऱ्यांचे, देशातल्या सर्वसामान्य माणसांचे एक आधारस्तंभ आहेत. एक आदरयुक्त नेतृत्व म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे पाहतो. आजच्या घडीला त्यांच्यावर पवार साहेबांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेतनं यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ते चांगले बरे होत आहेत हे आपण माध्यमातून आदरणीय साहेबांचा वर्तमानपत्र वाचतानाचा सोशल मीडियावरचा फोटो देखील आपण पाहिला. असं असताना त्याच्यावरती राजकीय भाष्य करणं हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांना शोभत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन शरण मार्गमसह समीर भिसे, TV9 मराठी, मुंबई.